हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आहे नरसिंह जन्मोत्सव। तर हा व्हिडिओ टाकायला थोडा लेट झालेला आहे, तरी पण आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। तर घरामध्ये अशा प्रकारे मी छोटा मोठा बदल करून घेतलेला आहे। ह्या ज्या सर्व वस्तू मी दाखवलेल्या आहेत ह्या नवीन घरामध्ये आणलेल्या आहेत आणि त्याबरोबरच इन्व्हर्टर पण आता नवीन आम्ही घेतलेला आहे। त्यानंतर लगेचच आज आम्हाला देवजन्माचा कार्यक्रम असल्यामुळे मग ताईकडे जायचं होतं पोखरणीला। तिकडेच मग आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्याच्या नंतर लगेचच मग आम्ही दर्शनाला जायला निघालो। साडी वगैरे छान अशी घातली आणि सिंपल असा मेकअप केला आणि नंतर लगेचच म्हटलं चला आता दर्शनाला जावं। आज कसं जास्त तर गर्दा होणारच होता, त्यामुळं मग बारीला लागूनच दर्शन घ्यावे लागणार होते। असे सहजासहजी तर दर्शन होणार नव्हते, त्यामुळं मग तिथं मंदिराकडे गेलो। मंदिराच्या बाहेर मंदिरात पोहोचलो आणि तिथे गेल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे छान अशी सजावट त्या ठिकाणी केलेली होती। फुग्यांची, फुलांची, केळीचे खांब आणि आंब्याची ढाळे खूप छान अशी प्रकारे अशी मन प्रसन्न करणारी अशा सजावट त्या ठिकाणी केलेली होती। तुम्हाला तर ही सजावट बघून लक्षात आलंच असेल। त्यानंतर लगेचच मंदिराच्या बाहेरपर्यंत रांग लागली होती, तोपर्यंत आम्ही रांगेमध्ये थांबलो होतो आणि रांगेमध्ये थांबल्याच्या नंतर गरमी पण खूप होत होती, त्यामुळे मुले सुरुवातीला थोडीफार मस्ती वगैरे केली त्यांनी आणि त्यानंतर लगेचच आम्हाला रांगेमध्ये थांबून अर्ध्या तासाच्या नंतर आमचे मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो। मंदिरामध्ये पोहोचल्याच्या नंतर ह्या आदल्या दिवशीचा सजावट आहे तेच मी आज दाखवलेली आहे आणि तिथे दर्शन वगैरे घेतले। बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतर लगेचच बाहेर नंदी महाराजांचं दर्शन घेतलं। सर्व देवांचं दर्शन वगैरे आमचं सर्व काही या ठिकाणी झालं होतं। दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन लगेच आम्ही घरी आलो। घरी आल्याच्या नंतर अशा प्रकारे मुलांची या ठिकाणी मस्ती ही चालूच होती। त्यांची मस्ती चालू असताना लगेचच दीदी ताई त्याही दर्शन घेऊन आल्या आणि त्यांचे दर्शन झाल्याच्या नंतर लगेच सर्वांनाच उपवास होता, त्यामुळे मग या ठिकाणी फराळाचं केलं आणि फराळ करून झाल्याच्या नंतर परत देवजन्म होता। देवजन्मासाठीच जायचं होतं। देवजन्माचा टाईम सायंकाळचा असतो, त्यामुळे मग सायंकाळी कीर्तन होतं। या ठिकाणी कीर्तन सुरू होतं, तोपर्यंत या ठिकाणी गुलाल वगैरे वाटप करण्यात येत होता। तोच मग या ठिकाणी आम्ही गुलाल वगैरे घेतला आणि गुलाल घेतल्याच्या नंतर आता देवजन्माचा टाईम पण होत आला होता। या ठिकाणी प्रसाद वाटण्याचं कामही चालू होतं। या ठिकाणी प्रसादामध्ये बुंदीचे लाडू वगैरे या ठिकाणी वाटल्या जात असतात, त्यामुळे मग तेही चालू होतं आणि अशा प्रकारे ह्या 5-10 मिनिटामध्ये आता देवजन्माचा कार्यक्रम होणार होता। त्यामुळं मग इथं थोडंसं थांबलो। थोडंसं वातावरणही चेंज झालं होतं आणि वातावरण चेंज झालं म्हणून मग आता हे देवजन्माचा टाईम झाला। सर्वांनी हातामध्ये गुलाल वगैरे घेतला होता। गुलाल घेतला आणि जेव्हा देवजन्म होईल तेव्हा देवाचं स्वागत करायचं असतं, त्यामुळं मग ह्या ठिकाणी गुलालाचा पूर्ण सगळ्या परिसरामध्ये वर्षाव होत असतो। तोच ह्या ठिकाणी केला जाणार होता आणि मोठ्या जल्लोषात दरवर्षी पोखरणी येथे नरसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात येतो। याही ठिकाणी आता आपल्याला बघितल्याच्या नंतर लक्षात येतं कशा प्रकारे ह्या ठिकाणी देवजन्म साजरा करण्यात आलेला आहे। अशा मोठ्या जल्लोषात भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम ह्या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि त्या ठिकाणी तिथून मग खूप जास्त माणसांची गर्दी असल्यामुळे आम्ही थोडं बाहेरच्या साईडला बसलो होतो। तिथून मग आम्ही लगेचच बाहेर निघालो, कारण की बाहेर पडल्याशिवाय जमणार नाही, कारण की छोटी छोटी मुले असल्यामुळं ढकलाढकली होती। त्यामुळे मग लगेचच आम्ही तिथे थोडेसे व्हिडिओज वगैरे घेतले आणि व्हिडिओज घेऊन झाल्याच्या नंतर लगेचच गार्डनमध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो। नंतर नरसिंह मंदिराच्या समोरच्या गाभाऱ्यामध्ये आलो आणि त्यानंतर लगेचच घरी आलो। घरी आल्याच्या नंतर सर्वांनी उपवास वगैरे सोडला आणि सायंकाळी अशा प्रकारे देवाची पालखी मंदिरामध्ये फिरवल्या जाते। सो असा होता माझा आजचा दिवस। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।